अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पालिकेच्या टेंडर प्रक्रियेत अरुण मुंडे यांच्यावर हस्तक्षेपाचा आरोप होतोय। शेवगाव नगरपालिकेतील टेंडर प्रक्रियेत नगराध्यक्षपतीचा हस्तक्षेप झाल्याची तक्रार ठेकेदाराने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। नातलगास टेंडर देण्यासाठी मिस्टरांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय। राजेंद्र शिंदे असं तक्रारदार ठेकेदाराचं नाव आहे, तर माया मुंडे या शेवगाव पालिकेच्या नगराध्यक्षा असून त्यांचे पती अरुण मुंडे यांच्यावर ठेकेदारानं गंभीर आरोप केले। स्ट्रीट लाईट, सोलर हायमॅक्स आणि विद्युतीकरणाच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी शिंदे या ठेकेदाराला टेंडर मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे। त्याला विरोध केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप तक्रार अर्जात करण्यात आलाय। राजेंद्र शिंदे यांनी विद्युतीकरणाच्या कामासाठी नियमानुसार ऑनलाईन टेंडर भरलं होतं। त्रुटी असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांचे सहकारी भागवत लव्हाट नगर परिषदेत गेले असता कागदपत्रे स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली। नगराध्यक्ष मिस्टर अरुण मुंडे यांनी हस्तक्षेप करत संबंधित टेंडर नातेवाईकांना द्यायचं असल्याचं सांगितलं। तसेच टेंडर प्रक्रियेतून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। निविदा प्रक्रिया खरोखर पारदर्शक आहे का? राजकीय हस्तक्षेप होतो का? ठेकेदारावर दबाव टाकून टेंडर पद्धत मधील स्पर्धा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? असे अनेक प्रश्न या निमित्त उपस्थित झाले। दरम्यान या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।